वहिनी जयश्री वहिनी वृषाली तुम्ही जयश्री वहिनी आता आले का नाही या आका कोण या ना आका कुठे आका नाही आल्या नाही हा आले आले जाऊ यांचे नाही एक ताट वरती द्या अरे वा अजून एक ताट द्या इकडे वहिनी तुम्ही वरती जाऊ ना जयश्री वहिनी तुम्ही वरती जाऊ नाही चालेल या वरती इथं 5 जण थांबा वरून या इकडून या काय जण या जय
दैवम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयति गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तत्रैव गङ्गा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति यत्र तत्र यत्राच्युतोदारकथा प्रसङ्गः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेण वः स्वीयानां तां निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षोऽनां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीकोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम्।
वृंदावन बिहारी सद्गुरुनाथ भगवान की जय। राधे राधे सच्चिदानंद श्रीपाद बाबा घाला हारात चलते. हार घालायची वेळ असते पण काही लक्षात असू द्या, हरकत नाही, पण एक हार घालायची वेळ असते माहिती कधी. आणि ग्रंथाला हार लागतो हे लक्षात असू द्यायचं. हार काही जप्त तर नाही आहे, पण रोज नाही आहे, आज आणलाय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणांचा आश्रय करू. श्रीमती रंजनाई किशनराव गोटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा यज्ञ आज आपण 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. आजचा दिवस एक विशेष आहे. काय आहे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य? काय आहे? स्वातंत्र्य दिन. म्हणजे आता सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून दिलंच आहे काय काय नाही, पण थोडंसं माझ्या लक्षात आणून देण्याकरता मी आल्यानंतर जर म्हणलं असतं तर बरं झालं असतं, एवढं बाकी काही नाही. आता मी काय म्हणतो, जे तुम्ही दोन्ही पदं म्हणले ही पदं आता यायला पाहिजे होती, कथेमध्ये आलीच असती. आजच्या दिवसाला तर आली नाही तर मग कधी म्हणणार आहे आली? आता काय म्हणायचं सांगा ना. ठीक आहे, काही हरकत नाही. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. दोन्ही पदं तुम्ही जी म्हणली ही दोन्ही पदं आपल्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे होती. सुरुवातीला फक्त तुम्हाला दुसरं काही म्हणायचं असेल ते म्हणू शकतात. हे विशेषत्वाने लक्षात घ्यायचं तर त्याला चूक तुमची नाही, चूक माझी आहे. तुम्ही कुणीकडे मुक्कामाला मायला माहित नाही, मी कुठे तुम्हाला माहित नाही. फक्त पहिल्या भागवत कथेपासून कधी बसलो नाही आम्ही, तर आता तर गरजच नाही. 17 वर्ष झाले. पहिली भागवत कथा करताना कुठे काय म्हणायचं ठरलं नाही, परंतु पहिली भागवत कथा सुद्धा फेल नाही झाली या बाबतीमध्ये की जे पाहिजे ते असं ठरवून. तसं आहे का? रीत अशी आहे का बाहेर कुठेच? भागवताचार्य आणि गायक मंडळींनी एक तासाभरा करता नाही तरी अर्ध्या तासाकरता बसायचंय आणि त्यानंतर आज काय म्हणायचे आणि मी काय सांगणार आहे असं बसावं लागतं, वेळ बसावा लागतो. पण मलाच माहित नाही तुम्ही कुठे मुक्कामाला आहे आणि मी कुठे मुक्कामाला आहे ते तुम्हाला माहित नाही. बघू दुसऱ्या वेळेने. पण मात्र आता ते वास्तविक हे उत्तम लक्षण आहे. कवी नाही लेखक मी या गोष्टीला, फक्त आजच्या 2 पदांचा थोडासा संदर्भ चुकला म्हणजे काही त्याने मोठा फरक पडलाय असं काही नाही. परंतु आता हे मात्र आपल्याला बसावं लागेल, करावं लागेल. दुसरी गोष्ट, आता समजा जे लेटेस्ट आहे ना हे भागवताचार्यांच्या अगोदर गायकांच्या लक्षात आलं पाहिजे. लेटेस्ट म्हणजे बाहेर काय चालले पद, आता लेटेस्ट पद काय आहे? जुनं ते सोनं हे याबद्दल वाद नाही, पण नवं काय पितळ नाही, नवं बी सोनंच आहे. जुनं सोनं आहे ही मन पक्की डोक्यात घुसली. आणि नवं काय आहे? नवं बी काय आहे? जुना बी भागवताचार्य, नवा काय आहे? नवा बी भागवताचार्याचे भागवताचार्यच आहे. जुनं सोनं आहे, नवं सोनं नाही. काय नवं बी सोनंच आहे, पण लेटेस्ट का? तर जमाना तसा आहे. त्यावेळेची मंगळसूत्र, त्यावेळेची जर आता या पोरींना जर समजा ते तोड म्हणले तुम्ही ते, आणि त्या इथं दंडामध्ये काय घालते, इथं दंडामध्ये याच्यामध्ये घालतात त्या काय याळा, तर त्याचं जे वजन होतं तेवढं पोरींचं वजन नाही. मरण पोरी तेव्हाच्या बाया अशा होत्या आपल्या रंजनाई सारख्या अशा मजबूत, आणि त्यांना ते फुलासारखं वाटायचे ते दागिनं. आता त्यांची सुने ती बघा, तिला घाला बरं याळा, तुम्ही घालत होते त्या पायामध्ये तोड घाला. ते काम करायचं, कामच करू शकत नाही, चालता नाही यायचं आहे की नाही. तसं लेटेस्टचा अर्थ सांगत असताना ज्या वेळेला मी इथे येत असताना भागवत कथेचं पूर्णपणे रिव्हिजन करत असतो, वाचन करत असतो. जिथे कथा आहे त्याच्या अगोदर आम्ही कीर्तनामध्ये समरस झालेली मंडळी आहोत.
एक प्रचाराचं ते माध्यम आम्हाला महात्म्याने दिलं, त्या माध्यमातून आम्हाला काहीही करावं लागत नाही. सहज झोपेतून उठवलं कीर्तन करा म्हणलं तरी, आणि आम्ही अभंग देतो त्याच्यावर करा असं जरी तुम्ही म्हणले, बाकीच्या कीर्तनकारांचं मला माहित नाही, पण तुम्हाला कधी जर वाटलं ना की आम्हाला या अभंगावर ऐकायचंय तर कीर्तनाच्या अगोदर जरी तुम्ही अभंग दिला तरीही चालेल ना, माहिती असू द्या कोणताही, बरोबर, फक्त गाथ्यातला पाहिजे, माथ्यातला नको. आणि त्याला त्या ठिकाणी त्या अभंगाचा कदाचित आमचा पाठ नसेल तर आम्हाला आम्ही समोर ठेवून म्हणणार, तो देणार निरूपण करायला, चिंतन करायला एवढं होऊ शकतं. कारण प्रत्येकाचंच ते पाठ असेल असं नाही, पण त्याच्यातलं चिंतन मात्र आमच्या सद्गुरूने आमच्यामध्ये पूर्णपणे उतरवलेले. कदाचित तुम्ही बी घ्याल तसं आम्ही दिलेल्या अभंगावर, परंतु तो अभंग आणि तुमचा काही संबंधच नसेल असं होईल. निरूपण करताना तुम्ही त्याच्यातला एखादा हृदयाच्या संबंधाने शब्द आलेला असाल तर अभंगाचं सूत्र निरूपण म्हणून चिंतन राहिले बाजूला, तुम्ही नरदे व्हावा 1.5 तास मग त्या अभंग याला आता टाईमच नाही, दुसऱ्या वेळेने पाहू असं तुमचं होईल. आमचं तसं नाही होत. आणि त्या दृष्टीनं उत्तम चिंतन काल मांडलं म्हणजे परिपक्वतेचं एक लक्षण दृष्टोत्पत्तीला आलं. साक्षीताईनं की मन या विषयावरती पूर्णपणे 1 तास चिंतन झालं मन, आणि मग त्यातून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश झाला. आमचे हरिभक्त परायण अविनाशजी भरतरी आलेले आहे, पहिल्यापासूनच ही वळण पडले, स्तुती म्हणून नाही, पहिल्या कीर्तनापासून हे वळण पडलंय की घेतलेला विषय त्या अभंगाचं चिंतनाला यथार्थ न्याय देणारे कीर्तनकार मंडळी आहे नवीन मध्ये सुद्धा. नाही तर सांगू का, आता जर त्यांचं कीर्तन तुम्ही जुनी असून अधिकारी असून कीर्तन टेप करून ठेवायचं आणि 40 वर्ष झाली त्यांची कीर्तन आम्ही ऐकतोय, तर फक्त अभंग बदललेला असतो आणि बाकीचं सगळं मटेरियल तेच असतं. असं कधी कधी वाटतं की आजचे 2 तास आपले व्यर्थ गेले, त्याच्यापेक्षा घरात बसलो असतो तर काहीतरी चिंतन आणि नवीन आणि काहीतरी प्राप्त केलं असतं. असं आता काय, पण त्यांना नाही ना चिंता वाटत, त्यांना वाटायला पाहिजे की आपण काय करतो, आपण चिंतन अभ्यास केला पाहिजे. तसं तर धर्मप्रचार प्रसाराकरता काही विशेष लागतं असं नाही, काही विशेष लागत नाही. मुख्य संदेश महात्म्याचा जो आहे तो पोचवला जातो, याबद्दल वाद नाही, कार्य बरोबर चालू आहे. परंतु तरी सुद्धा एकही मूर्ख मी असा पाहिला नाही का दिवाळीला साखरेचेच हे मारतोय, गप्पाने मारतोय, साखरच खातोय. दीपावलीला कसाही गरीब दुबळा कसाही जरी असला तरी काय करतोय त्या साखरेची काय करतोय, ते ही पक्वान नाही. श्रीमद भागवत कथा, रामायण हे काय, कीर्तन हे काय, पक्वान नाहीत. महात्म्याने तुम्हाला बापाने भांडवल दिले, त्याच्यामध्ये वाढ करायची, वाढ निदान त्याची जी काही असेल 10-15 एकर ती विकायची तरी नाही वाढवता आली तर काय करायची नाही. मग महात्म्याने त्या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलं, महात्म्याने सिद्धांत दिलाय, त्या सिद्धांताच्या अनुषंगानं तुम्ही मांडायला पाहिजे, चिंतन मांडायला पाहिजे. आम्हाला भागवत कथा करताना मला अजूनही 17 वर्षामध्ये समाधान ज्याला म्हणतात भागवत कथेचं, कधी कधी थोडासा झटका म्हणून मिळाले, पण परिपूर्ण समाधान माझ्या दृष्टीनं मला मिळालं नाही. दुसरी भागवत ऐकत असताना मी मला एवढा पूर्ण समजतो की तुम्हाला काय आनंद वाटत असेल, सुंदर वाटत असेल, ठीक आहे, परंतु मी माझं मात्र स्वतःला एवढा पूर्ण समजतो की मी पराशरजींच्या पद्धतीनं का सांगू शकत नाही, राजेंद्र प्रसादजी त्या पद्धतीने सांगतात तसं मला का जमत नाही, माझी खंत आहे. तरच प्रगती होऊ शकते बरं का. कोणाचे बी गायक असो, वादक असो, कीर्तनकार असो, कोणीही असो, प्रगती कधी होईल, कमतरता न्यूनता जाणवली पाहिजे. सच्चिदानंद बुधवारी बाबा नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे की मी अजून विद्यार्थी होती का, पण नम्रता आहे. बंकट स्वामींचा अनुग्रह होता आणि बंकट स्वामींच्या ज्या काही स्थिर पद्धतीच्या चाली आणि म्हणणी की 4-4, 5 तास कीर्तन चाललं तरी कोणाला कंटाळा येणार नाही, वयस्कर माणसाला सुद्धा नाही आणि लहान मुलांना बी नाही, अशी कीर्तनं बुधवारी बाबांची व्हायची. तरी ते म्हणायचे मी विद्यार्थी आणि आम्ही काही परिपूर्ण झालो का.
परिपूर्णत्व आलं तरीही विद्यार्थी वृंदावनला जर आपण गेलात ना, तिथे एवढं उंच झाडं आहेत ना, पण ती पुन्हा खाली झुकलेली आहे. आमच्या बरोबर वृंदावनला काही मंडळी आल्यानंतर ते म्हणले, बाबा तुम्ही म्हणले वृंदावनची झाडं अशी खाली झुकलेली आहेत, मला ते काही दिसत नाही. म्हणलं चाल, खवाटाला धरून एका आश्रमात नेलं आणि त्या महात्म्याने येऊन आम्हाला साष्टांग दंडवत घातलं मोठ्या भागवताचार्यांनी. म्हणलं मी या झाडांबद्दल म्हणत होतो, या झाडांबद्दल नाही. काय आता बोल सांगायचंय काय, त्याच्यापासून कोसो मैल दूर आहेत राव. या झाडांबद्दल बोलायचं काय घेणे. प्राणी मात्रांबद्दलची उदाहरणं देताना मनुष्य परी कुत्री ती, तर मग ते का कुत्र्याला उपदेश करायचा का माणसाला करायचा हे कळण्यात की तर बुद्धी पाहिजे. निधीवनामध्ये गेलो, चिंधिंग काय स्थिर झालोय, पण असं तटस्थ नाही झालो. वृत्ती स्थिर झाली, पाय चालत होते, कुठे फिरतोय काही भाग नाही, ती स्थिती प्राप्त झाली. वृत्ती स्थिर झाली, शरीर नाही स्थिर झालं, तटस्थ झालं. शरीर तटस्थ होण्याची आवश्यकता नाही, वृत्ती स्थिर होण्याची आवश्यकता आहे. ही खरी समाधी आमच्या संतांची. समाधी संजीवन हरिपाठ त्याला म्हणतात, ती ही आहे. आता आपल्या संप्रदायातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आलं का लक्षात. ग्रंथांचे निरूपणकार निधीवनातून बाहेर आल्यानंतर म्हणतात, भावा असं ऐकण्यामध्ये आलं की इथली उद्धव इथे आला आणि त्यावेळेला त्यांनी त्या गवळणीची स्थिती पाहिल्यानंतर असं म्हटलं की जन्म जन्म मला हे भाग्य प्राप्त होतं की या वृंदावनातल्या वृक्ष वेली लता हे जरी जन्म मला प्राप्त झाला तरी मी भाग्य समजेन. मग मला तर तसं काही दिसलं नाही. म्हणजे आता हे जर निरूपणकारांनी म्हणावं मला काय तसे गवळणी, मग याला कसे दिसायला पाहिजे होते त्या गवळणी. आता माझं डोकंच फोडावं मला वाटलं. म्हणलं मला एक सांगा, हे दिसणे त्या गवळणी तुम्हाला या झाडं दिसली, हा तुमच्या दृष्टीचा दोष आहे. मला या ठिकाणी विशाखा दिसली, मला त्याच्या चंद्रकला दिसली, तुम्हाला काय दिसली नाही मला काय माहिती. म्हणजे दोघांना एकाच वेळेला एखादी गोष्ट एकच दिसेल असं काय नाही. तिमिर दोष असेल तर त्याला त्या ठिकाणी नसल दिसलं. मग आता हे पाहण्याची जी दृष्टी आहे, ही दृष्टी म्हणजे हे डोळ्यांनी पाहिले का मी ते. मग तुम्हाला साधूने दिलेली ना दृष्टी, तो भाव दिलेला नाही ज्याला गोपी भाव म्हणतात, तिथे जागृत व्हायला पाहिजे होता गेल्याबरोबर. आणि मग जर पाहिलं असतं तर तुम्ही त्या वृक्षांना अलीकडे दिल्याशिवाय राहिला नसता. तुम्हाला वृक्ष नसते दिसले, तुम्हाला गवळणी दिसले असत्या. कसला अनुग्रह प्रबोधन अधिकारी आहे, दुसऱ्यांना अनुग्रह प्रबोध देतो, निरूपण करतोय ग्रंथावर, आणि मला ते एकही गवळणी दिसली नाही. आता काय करावं सांगा, डोकंच फोडायची लाईन आहे काय. त्या भावाने जो भाव तुम्हाला गोपी भाव दिलाय ना सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांनी, ती अवस्था जर झाली असती तुमची तिथं पदार्पण केल्याबरोबर, बाहेर येतपर्यंत ती अवस्था उतरली नसती. आणि तुम्ही त्या झाडांना, वृक्ष झाड ज्याला म्हणतात, ज्या बाह्य दृष्टीनं दिसणारी तशी न दिसता त्या गोपिका दिसल्या असत्या आणि त्यांना तुम्ही निश्चित आलिंगन दिलं असतं. दोष तुमचा आहे का दोष त्या कंडिशनचा आहे. इथे बसलेली तेच आहे, जाऊ द्या ते वृंदावनातलं. वृंदावन म्हणजे काय, बापूगुरुजी म्हणायचे, आज जर तुम्ही, आज गोकुळ आहे, गोकुळामध्ये कृष्ण आहे, गोपिका आहेत, गोपाळ आहेत. ट्रॅव्हलवाल्यांचं पोट भरण्याचं आमचं काम चाललंय. महाराज मंडळी आणि तेच करतोय आणि ट्रॅव्हलवाले बी तेच करतायत. इथून उचलायचं आणि तिथे घेऊन जायचं. म्हणजे तिथे गेले ना काही नाही, फक्त वाडे आणि पडक्या भिंती मिळतील, अजून नाही मिळायचं काही. तत्वज्ञान सांगताना साधू कोणाची पर्वा करत नाही, म्हणून तो काय वृंदावनला जात नाही असं नाही. कायम जायचं, रामेश्वरला बी जायचं, वृंदावनला बी जायचे. बापू गुरुजी आमच्याकडे तारीख घ्यायची नाही नको. आमचं वर्ष कैक वर्षापासून ठरले की त्यावेळेला आम्ही वृंदावनला असतो. आमचं कैक वर्षापासून ठरले आम्ही त्यावेळेला महाशिवरात्रीला रामेश्वरला असतो, इतर वेळेला कधी बघू. मग आता वृंदावन आणि रामेश्वरवरती टीका करतील काय होते का, आपलं डोकं पोचत नाही. महात्मा कळावा लागतो. पंढरीची वारी त्या महात्म्यांनी कधीही चुकवली नाही. आणि अर्ध्या अळकुंडात पिवळे झालेली माणसं म्हणतात की बाबा कधी पंढरपूरला गेले, माझ्या समोर यायचं फक्त बोलायचं. हिंमत असेल ना कीर्तन प्रवचनातून फक्त माझ्या समोर बोलायचं.
तिथं मर्यादा राखील मी, कीर्तनाची मर्यादा आहे म्हणून, आणि मग असं वर खोलीमध्ये घेऊन जाईल. वाल्या फोकानी एक चलावणी आणायला पाहिजे. भावलट छाप. तुम्ही काय आदर्श सांगणार आम्हाला? तुम्ही तुमचे दुर्गुण लपवता काय रे? तुम्हाला यायचे नाही, नका येऊ, मला तिकडे तडपडा. पंढरपूर शिवाय, पंढरपूरला महात्मा गेला नाही, आम्ही साक्षी आहे. एवढा मेळावा तिथे हे मांडले आम्ही, तिथे ते अधिष्ठान तिथे मांडले. ते पुढे का चालवले? कशा करता पंढरपूर मध्ये ते चालू ठेवलेले आहे? कधीच चुकली नाही त्यांची वारी, कधीच नाही चुकली. मग ते म्हणले गोकुळ म्हणजे काय? झाला आपला विषय. मथुरा म्हणजे काय? कृष्ण मथुरेत बी आहे, कृष्ण गोकुळात बी आहे. पण कृष्णाचा जन्म कुठे झालाय? हा मोठा प्रश्नच आहे. कृष्णाचा जन्म पुराणामधून जर पाहिला तर कृष्णाचा जन्म पौराणिक, श्रीमद भागवत पौराणिक कथा आणि श्रीमद भागवत आध्यात्मिक कथा असे दोन भाग असतात कथेमध्ये. पौराणिक कथेमध्ये मात्र असं आहे की त्या ठिकाणी कृष्णाचा जन्म मथुरेत झालाय, बंदीशाळेत झालाय. पण आध्यात्मिक भागवतामध्ये कृष्णाचा जन्म मथुरेत झालेला नाही, गोकुळात झालाय. कसा आहे ते तुम्हाला सांगतो. कृष्ण कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्ट चळका सुटला, दुष्ट चळका सुटला, दुष्ट चळका सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, आध्यात्मिक भागवतात आहे. कृष्ण गोकुळी जन्मला. तुकोबारायांनी भागवत वाचलंय की? जर गीता भागवत करीती श्रवण म्हणतात, मग तुकोबारायांना माहित असायला पाहिजे कृष्णाचा जन्म मथुरेत झालाय, तर ते पौराणिक दृष्ट्या मथुरेत झालाय. पण आध्यात्मिक दृष्ट्या मथुरा काय, आध्यात्मिक दृष्ट्या गोकुळ काय, वृंदावन काय? तर आध्यात्मिक दृष्टीनं तुमचं जे शरीर आहे ते शरीर मथुरा गोकुळ वृंदावन आहे. सर्व ठिकाणी कृष्ण आहे. मथुरेत कृष्ण आहे, गोकुळात आहे, द्वारकेत आहे. परंतु त्या ठिकाणी मथुरा कोणती की त्या ठिकाणी ती सत्ता आहे प्रत्येकाच्या शरीरात. भक्ताच्या आहे, अभक्ताच्या बी आहे. परंतु अभक्ताच्या शरीरामध्ये कृष्ण असूनही, मथुरेत कृष्ण असूनही तो देह जो अभक्ताचा देह आहे त्याला मथुरा म्हणतात. त्यात कृष्ण असूनही त्याला कृष्णाचं ज्ञान नाही आणि कृष्णाची भक्ती नाही, आणि म्हणून त्याला मथुरा म्हणलं. की अभक्ताचं शरीर त्या कोणाच्या सत्तेने चालतं? ते त्या कृष्णाच्याच. म्हणजे कृष्ण तिथे आहे पण त्या कृष्णाचं त्याला ज्ञान नाही, ती मथुरा. आणि ज्या शरीरामध्ये कृष्ण आहेच आहे पण त्या कृष्णाचं ज्ञान आहे, कृष्णाची भक्ती आहे, त्या शरीराचं नाव मथुरा नाही, त्या शरीराचं नाव गोकुळ आहे. आणि पुन्हा त्या गोकुळामध्ये वृंदावन आहे, म्हणजे त्याचं हृदय जे आहे ते वृंदावन आहे. गोकुळाला लागूनच आणि गोकुळातच वृंदावन आहे. पण तरी सुद्धा गोकुळ आणि वृंदावन नाममात्र भेद आहे. का? तर गोकुळामध्ये त्या ठिकाणी दैत्य, कंसाने पाठवलेले दैत्य गोकुळात आणि वारंवार येतात. काल पुतनामावशी आली. तुमच्यामध्ये जो कृष्ण अवतरलाय तुमच्या वृत्तीमध्ये संतांच्या कृपेनं, त्याला मारण्याकरता जी ही विषय वासना येते ती कोण आहे? ती पुतना आहे. कोण आहे ती? ती पुतना आहे.
महाबळ भट आला. हा महाबळ भट कोण आहे? ज्याला विद्वत्तेचा अहंकार आहे. मला हे येतं, मला ते येतं, तुम्हाला काय येतं? हा विद्वत्तेचा अभिमान धारण करणारा जो ब्राह्मण, जो दैत्य आहे, रूप ब्राह्मणाच आहे. रूप कशाचं घेतलंय? ब्राह्मणाचं. पण आहे कोण? आहे दैत्य. कारण अंतःकरणामध्ये अभिमान आहे ना, त्या विद्येचा अभिमान आहे. आणि म्हणून तो महाबळ दैत्य ज्या वेळेला कृष्णाला मारण्याकरता गोकुळामध्ये आला, आल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणासारखं रूप धारण केलंय, ज्योतिषपाना. आणि असं सांगत सांगत त्या ठिकाणी आल्यानंतर नंदाच्या वाड्यावर आला. यशोदामाईने त्याला बसायला पाठ दिला, टेकायला मागे एक पाठ, पुढे पाठ, मागे पाठ, पोती ठेवायला पाठ, उदबत्त्यांचा घमघमाट. आता लावल्या तशा अण्णांनी या उदबत्त्या, असा घमघमाट. आणि त्याच्यामध्ये असा तात्याचा थाट. आणि तो सांगायला लागला यशोदामय्याला, तुझ्या पोटी जन्माला आलेला हे पोरग आहे ना, हे मूळ नक्षत्रावर जन्मलंय. आणि मूळ नक्षत्रावर जे पोरग जन्माला येतं ते पहिलं आईबापांना घेऊन जातं. नाथ बाबा मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते, आई वडील तेव्हाच लहानपणीच वारले. आजोबांनी संगोपन केलं नाथ महाराजांचं. मूळ नक्षत्रावर आलेला कोणीही असो आईबापांना घालवतो. म्हणून पहिले एक खड्डा खालून याच्यामध्ये याला पुरून टाका, तुमच्या कुळाचा नाश करणार आहे. काय चुकीचं बोलला महाबळ दैत्याने, महाबळ भटाने? काही चुकीचं बोललं का? भगवंत ऐकून घेत होते तोपर्यंत. मायाच्या मांडीवरच बसलेले होते. म्हणजे जर बरोबर बोलतोय तर कशाला काय करायचं त्याला? काय 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 बोललाय तो? मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला पोरग हे शास्त्राला धरून बोललाय, शास्त्रविहित बोललाय, म्हणून कृष्णाने त्याला काहीही केलं नाही. दुसरं काय बोलला? मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं पोरग आपल्या कुळाचा नाश करतो. काही चुकीचं बोलला का? यांनी आपल्या कुळाचा नाश केला का नाही? या आधी सांगितलंय करायच्या आधी. म्हणजे किती ब्रह्मवेत्ता ज्योतिषवेत्ता श्रेष्ठ आहे की नाही? कृष्णाने काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शास्त्र विहित बोलतोय, शास्त्र निषिद्ध बोलत नाही. पण त्याच्यापुढे मात्र शास्त्र निषिद्ध बोलला. काय बोलला? यशोदामाया म्हणते त्या दिवशी आम्ही नामकरण सोहळा केला, गर्गमुनी आमचे कुलगुरू इथे आले आणि त्यांनी तर खूप उत्कृष्ट भविष्य सांगितलं त्या कृष्णाचं. आणि तात्या तुम्ही काय असं बोलताय? अमंगळवाणी बदलासे विप्र, गर्गतो चुकला गणितासी. काय म्हणले महाबळ भट? अमंगळवाणी बोलला तो. काय अमंगळवाणी बोलला? की म्हणे गर्गाचं गणित चुकलो. नामकरण करत असताना त्याचं पहिल्यांदा रास पाहावी लागते आणि ते सगळं पाहून आणि मग भविष्य ठरत असतं. त्याचं गणित चुकलं. आता मात्र हे शास्त्र निषिद्ध बोलला आणि म्हणून भगवंताला सहन नाही झालं. काय शास्त्र निषिद्ध बोलला? संतांची निंदा केली, एका उत्कृष्ट संतांची निंदा केली. एक वेळ देव म्हणतो माझी निंदा केली ती चालेल, परंतु संतांची निंदा केल्यानंतर मला मात्र ते सहन होत नाही. आणि मग देवाने जे तिथे ज्या जड वस्तू होत्या त्यांना ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्याबरोबर पुढचा पाठ जे उठला, आपल्यापेक्षा कोणी विद्वान जर आला सभेमध्ये, आपल्यापेक्षा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, आता जर समजा इथं अनुप जलोटा आले तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना ओळखताय चांगलं. तर अनुप जलोटाला
तिथून उठायला त्यातला बसवायला का नाही? काही नाही. चला पुढे काय चाललं होतं? आहे बाबा तुम्हाला विचारलं का आहे बाबा आहे का तुम्ही? आहे रे बाबाला काय विचारलं? तुम्हाला काय विचारलं? त्यांचं लक्ष नाही आहे का तिकडे म्हणून विचारलं, बाकीचं काही नाही. असं का? हा होऊ शकतं तसं. मी कुठं लक्ष द्यायचं? माझं लक्ष नसेल कदाचित, तुम्ही जे बोलले ते त्याच्याकडे माझं लक्ष नसेल कदाचित. मी लक्ष तरी कुठं द्यायचं? हार कधी आणायचा याच्याकडे लक्ष द्यायचं, बोका कधी आणायचा, आरती कधी घ्यायची, हे सगळं जर हे माझं लक्ष मला सगळं करता येतं तर तुम्हाला काय ना बोलवलं असतं? एकाकडे एक, एकाकडे एक, एकाकडे एक, गायकाकडे एक, कोणाकडे काय. चला एवढे काय म्हणावं नका घेऊ. मी अत्यावृत बोललोय, आताच आपला विषय झाला. अत्यावृत बोललोय, डिटेल काय बोलायची गरज नाही. तर अत्यावृत कळलं तुम्हाला, झालं काम. त्या निमित्ताने तुमच्या तरी लक्षात आलं का तुमच्या बोललेल्याकडे माझं लक्ष नाही, हे माझं वाक्य. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. त्याबरोबर बाकीच्या भावबंद म्हणले आपण काय ना तात्याचं स्वागत करायला कसं करायची. बाकीच्या पाटांनी बी जे दणका चालू केला, पळायला लागला तात्या. पुढे बाजा आडव्या आल्या, उखळाने पुढे त्याला त्या ठिकाणी उखळामध्ये पडला, मुसळाने वरून मारा चालू केला. एवढी तात्याची फजिती केली. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डोंगनाची. आता यातली मतीत अर्थ आहे. जानवे तुटले म्हणजे ते रश बांधलेली जानव्याची की नाही, ते असून सुद्धा काही बाधक नाही. त्याच्या आतमध्ये एक जानवे तिले अडथळा करते कृष्ण कळून द्यायला. तुम्हाला माहिती का ज्या वेळेला रोहिदास महाराजांनी त्या ब्राह्मणांना दाखवलं म्हणजे काहीच पवित्रता कशी नाही. कृष्णाच्या मूर्तीला तू त्या रोजचं पाणी आहे ते का तुझ्या याच्यातलं त्यांनी स्नान घालतोय, जाणवं तरी आहे का तुझ्या अंगावर ब्राह्मणाच्या वार्ता करतो. राबी पडलेली होती, घेतली ना फाडल्याबरोबर आतमध्ये सुवर्णाचं जाणव. तुमचं तरी साधा आसन धाग्याचं. त्या ब्राह्मणांना म्हणा तुमचं तरी कशाचं आसन? आतलं जाणव महत्वाची, आतली लक्षणं महत्वाची, बाहेरची प्रतीक आहे. तसं जाणव म्हणजे काय? एक जाणीव करी तोची नेणे, अथिले पण मिरवी ते चिवणे. मी धालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. भगवंतापासून कुसुमय दूर राहील, जवळ जाऊन मी जाणीवने निव जाणीवने निव भगवंती नाही. जाणीवने निव भगवंती नाही.
बेवरे महाराज मी इकडे भागवत इकडे कथेला यायच्या वेळेला म्हणले त्या पोरीला साथीला घ्या. मी म्हणलं कायमच घेऊ काय अशा दृष्टीनं म्हणले ना ते म्हणजे फक्त एवढ्या कथे पुरतं म्हणले आज घ्या. तर त्या आपण घेतोयच ना रोज नवीन आलेल्या माणसाला ज्ञानेश्वर माळी महाराजांना म्हणायला लावलं, अमोल महाराजांना संधी देतो देणारच आहे. हे तुम्ही म्हणलं सांगायची आवश्यकता नाही. आम्ही आल्यानंतर त्याच्यातले कामगार आम्हाला कळतात त्यांना आम्ही काहीतरी म्हणायला लावतो. तसं तर ह्या व्यासपीठावरती ते चुकीचे कारण आम्हाला असा अनुभव येतो. सुरुवातीला आम्ही ते केलं आणि त्याने रंग बिघडून टाकला काही जास्त. आता हे बिघडवणार नाही, जे बिघडवणार नाही त्यांनाच संधी देतो. ते आतिथ्य घरी यायचं पाहुणचाराला इथं हे निदर्शनात आल्यावर मध्यंतरीच्या काळात कोणालाच नाही किती कोणी असो दिलं का कोणाला म्हणायला पंडितजी आपण नाही नाही जमत. परंतु जर तेवढ्या पद्धतीचे आले म्हणायला तर अजूनही आम्ही कुठेही तसं देतो. त्यांना एक उदाहरण सांगितलं म्हणलं मला परवडणार नाही साक्षीत आहे का. त्यांना तर नवलच वाटलं एवढा सुंदर आवाज एवढं कीर्तन रात्री त्यांनी ऐकले. परवडणार नाही ह्या अर्थाने म्हणजे तिला जमत नाही ह्या अर्थाने नाही परवडणार नाही म्हणलो किंवा मानधन या अर्थाने नाही म्हणलो परवडणार नाही. तर तिसराच अर्थ त्याच्यामध्ये होता. तेव्हा एक त्यांना बोललो हे पहा की ज्या वेळेला एका ठिकाणी 10 कॅप्टन गुंतवून ठेवायला मी श्रीपाद बाबांचा शिष्य आहे अन्य कोणाचा नाही. कॅप्टन 10 कॅप्टन एका ठिकाणी गुंतवून नाही ठेवणार आहे मी मूर्ख नाही. एक स्वतंत्र आधाराचे एक पलटण त्यांना देणार तुम्ही ईशान्येच्या बाजूने हल्ला करा. दुसऱ्या कॅप्टनला सांगू तुम्ही नैऋत्येच्या दिशेने हल्ला करा. हा म्हणून एक वाक्य अजून वापरलं मी उत्कृष्ट नट नाही होऊ शकलो आयुष्यामध्ये पण मी एक उत्कृष्ट डायरेक्टर आहे. या बारकावे आम्हाला कळतात. म्हणून गायकांना काय सांगितलं की मी आता काय म्हणू. तुम्ही जर दोन्ही पद देशभक्तीपर आधी म्हणून गेले तर मी आता काय म्हणू हे मला कुठं म्हणायचं होतं. आता ठीक आहे त्याच्यावर जास्त त्याच्यावर आपण आपले करू दुरुस्ती काय करायची आहे ती. चला पुढे विषय काय विषय चालला होता की हे जाणवं काय आहे तर जाणीव नावाची जी गोष्ट वृत्तीमध्ये आहे ना तीच तर मागितले जाणवणी ते करी माझे मन तुझी प्रेम खून देवोनिया. आणि दुसरी गोष्ट शिकांची आपण ज्या वेळेला हे प्रमाण म्हणतो ना अभंग प्रमाण सरळ म्हणून जायचे आणि तो जो वेळ वाचवायचा तो वेळ वाचून त्या ठिकाणी दुसरी पद आणि ती परिपूर्ण पद्धतशीर म्हणा 5-7 मिनिटं 10 मिनिटं लागली तरी चालते का आलं का लक्षामध्ये. वेळ सांभाळून मी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही रेडी किती असतो हे लक्षात असू द्या. किती रेडी आहे तुमच्या अगोदर ज्या अर्थी आम्ही तुम्ही भजन घ्यायच्या अगोदर मग तिथे काय आम्ही गहाळ असत का आम्ही तुमचं घेतलंय पद म्हणायला तेवढं पुरवावं म्हणून तिथे थांबलोय आणि अर्धा तास आपला त्या दोन्ही पदामध्ये आधी गेला कथेचा अर्धा तास त्याच्यात गेला आणि पुन्हा ती पद म्हणलो असतो तर दोन्ही गोष्टी साधल्या असतात. एक थोडंसं काय म्हणतात त्याला कॉमन सेन्स आहे दुसरं काय नाही. म्हणून बाकी अभंगप्रमाणे घेताना सरळ म्हणले तरी चालतील. तो वेळ आपण दुसऱ्या याच्यामध्ये काढू. मग तुम्हाला एखादं दुसरं असं सुंदर पद म्हणायला लागलं तुम्ही आपण 150 पद तुम्ही गायलेत भागवतामधून आणि कोणती गायलेत ही मला माहिती आहे ना. एक स्वतंत्र माहोल वातावरण तयार करायचं असतं. भागवतामध्ये मी म्हणे ज्ञान सांगण्यापेक्षा आहे ना भजनानंदी भागवत व्हावं. काय म्हणलं मी भजनानंदी भागवत व्हावं. मधून अशी पद सब लोग झूम उठने चाहिए सबने नाचना चाहिए सगळ्यांनी अशी नाचली पाहिजे. भागवत ही प्रेम शास्त्र आहे. भागवत मुक्तिशास्त्र आहेच आहे पण भागवत हे कोणते शास्त्र आहे प्रेमशास्त्र आहे. अत्यानंदाच्या मध्ये तो ज्या वेळेला नाचू लागतो नाचण्याची जी स्थिती आहे ती नाचण्याची स्थिती म्हणजे अत्युच्च परमानंद आहे तेव्हाच तो नाचतो. आता हा नाचतो म्हणून मी नाचतो असं नाचणं नाही आहे की आतून उर्मी आली त्यांनीच नाचायचं नाही तर गप्प बसायचं. इथं भागवतांमधून आम्ही दुसरी भागवत ऐकत असताना घाटकोपरमध्ये हे पाहिले अयर बाबा की भागवत झाल्यानंतर भागवताचार्यांनी त्या कार्यकर्त्यांना जवळ बोलवायचं. अरे काही कळतं का नाही तुम्हाला मध्ये जरा भजन घेतलं नाचत जा. त्यांना सांगायची खोटी दुसऱ्या दिवसापासून सगळे नाचायचं लागले पण त्यांचे ते भावना अवस्था जर पाहिली ना त्याच्या लगेच डुप्लिकेट कृत्रिम वाटत होती. म्हणजे भागवताचार्यांना सांगावं लागलं कथेमध्ये नाचत जा आणि तिथून पुढे यांनी रोजच नाचायचा धडा लावला. आता ते काही खरं आतून नाचणं होतं का
भागवताचार्यांनी सांगितल्यावर नाचलो होतो किंवा तो भाव त्याच्यामध्ये त्या पदाचा तयार झाल्यानंतर मग त्याचं जे नाचणे आतलं बाहेरचं आम्हाला समजतं ना, आतून नाचतोय का बाहेरून हे समजतं. काल भगवान शंकराचं पद घेतल्यानंतर एरवी कोणत्या भावात नाचत होती मला माहित नाही, पण त्या पदामध्ये सखाराम बाबाजी नाचत होते. ते सखाराम बाबा नव्हते नाचत, तर भगवान शंकर नाचत होते. पाहिलं का तुम्ही? सांगू तुमचं बारीक त्याचं निरीक्षण केलं का? हावभावाचं, चेहऱ्यावरचे भाव आणि ती जी काही तांडव नृत्यामध्ये ज्या पद्धतीने नाचायला पाहिजे. आम्हाला सखाराम बाबा नाचलेली नाही परवडणार, आम्हाला भगवान शंकर नाचायला पाहिजे. आम्हाला साक्षीताई नाचलेली नाही परवडणार, आम्हाला राधा नाचलेली पाहिजे. राधा ही बावरी म्हणतात. राधा ही बावरी हरी राधा ही Thank you.
Thank you.
बाकी आहे. ज्या वेळेला कृष्ण भगवंताच्या बाललीला चालू झाल्या त्यामध्ये दैत्यांचं निर्धारण करणं एवढंच उद्देश नव्हता. जे सवंगडी आहे त्या सवंगड्यांना त्या भक्तांना आनंद देणं हा एक भाग होता. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या लीला करत असताना ज्या दैत्यांशी लढायचे त्यांच्याबरोबर लढायला आपले जे सवंगडी आहेत हे असे नाही पाहिजे, त्याच्या मागं बसले तसे झाले पाहिजे. तसे गबदुल्ले हे दोन पुढे बसलेत ना, यांचा जीव चाललाय हे काय राक्षसांबरोबर लढायचे, त्यांच्या मागे बसले तसे असे गबदुल्ले झाले पाहिजे. याच्याकरता भगवंतानी का ते गबदुल्ले होत नव्हते तर त्यांचे आई वडील काय करायचे, तिथलं दूध दुभतं मथुरीला नेऊन विकायचे आणि तिकडून सुकट बोंबील वाकट घेऊन यायचे आणि ती पोरांना खाऊ घालायचे. त्यामुळे बोंबलासारखी सुकली होती पोरं अशी. हे काही आहेत मजबूत पण काही बघा फार असं जीव चाललाय त्यांचा. तर ते दही दुग्ध त्यांना खायला मिळायला पाहिजे म्हणून कृष्ण भगवंतांनी मथुरेला जाणारा हा सगळा माल पहिला नाक्यावर उभं राहून बंद केला, इकडे जाऊ द्यायचं नाही. आणि मग भरपूर दूध दुग्ध सवंगड्यांना मिळायला लागलं. चौरे लीला करायला प्रारंभ केला. वास्तविक पाहता ज्या चौरे लीला केलेल्या आहेत त्या चौरे लीलामध्ये सुद्धा अध्यात्म आहे. त्या बाललीला करत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळे आज माझ्या मागे या, तुम्हाला मी पोटभर देतो. अवघे माझ्या मागे मागे आज देतो मोठ भरी पुरे म्हणावतो वरी. टोनिंग लक्षात आला असेल. त्याची एक स्टाईल असते. आपण काही त्यांची कॉपी करू नये. का करायची नाही कॉपी कोणाची मी सांगू का, तर देवाला तुम्हाला स्वतंत्र काहीतरी दिले ना, तुमचं अस्तित्व आहे ना, ते स्वतंत्र आहे. तुमच्यासारखा दुसरं कोणी आहे काय. म्हणून ज्याचं त्यांनी आपलं जसं आहे तसं माझे आहे तसे पाही कृष्ण म्हणतो. नाहीतर घराच आहे सवकड्याला सांगितलं माझं जसं भोजन आहे तसं तुमचं पाहिजे. त्यावेळेला आमचे तुकोबाराय म्हणले, काय म्हणले तुकोबाराय, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे. माझ्या घरी काही नाही, कोणीच नाही. देव म्हणला मला आशेचं लागत ज्याच्या घरीदारी कोणी नाही तेच भक्ती करू शकतात. चला कीर्तनाला चला का दिलं नाही, घरी कोणी नाही मर तिकडच. कृष्ण तुम्हाला सवंगडी नाही बनवणार. कृष्ण त्यांना सवंगडी बनतो ज्याचं घरीदारी कोणी नाही. चला भागवताला निघाले. दोनदा आले ते पोर. पहिलेच समाधान नाही झालं. बरं कामधंदा करतात, मुंबईवरून आलं कामधंदा करणारी. आज 15 ऑगस्ट सुट्टी. माझ्यासारखं म्हणलं असतं एका दिवसाकरता कशाला जाऊ. एका दिवसात जे मिळायचंय ना कदाचित आयुष्यात मिळालं नाही ते एका दिवसात मिळण्याची शक्यता आहे. एका दिवसात नाही एका क्षणात मिळण्याची शक्यता आहे. एक क्षण, तो क्षण कोणता असेल सांगता येत नाही. त्या क्षणामध्ये
तुमच्या वृत्तीवरचं आवरण दूर होऊन तुमच्या गोकुळामध्ये बासरीचा उद्भव होऊ शकतो. तुमच्यात बासरी वाजते बरं का? हा? वा शाबास. असं असं शाबास वाटते. टाळ्या वाजवा एक करावं बरोबर. असं असलं तर मी तुला डोक्यावर घेऊन नाचल रे. हा, इथे विवेक निर्माण झालाय. ती विवेकाची भूमिका निर्माण झाली की आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. आम्हाला नुसता भाव नाही पाहिजे. मगाशी सांगितलं आम्हाला शिव नाचायला पाहिजे, सखाराम बाबा नाही. आम्हाला राधा नाचायला पाहिजे, साक्षी नाही. आणि त्यांच्यातला ज्या वेळेला त्या ठिकाणी ती नाचत असतं त्यावेळेला आम्हाला आवडतं. त्याच्यातून तुकोबा राय दिसतात आम्हाला चिपड्या वाजवताना. पण जेव्हा कधीतरी त्याच्यातला राऊत बाबा जागृत होतो मग मात्र मग संतापच येतो आम्हाला. काय चुकलं का आमचं? आणि जेव्हा तुकोबा राय नसतात त्यावेळेला डोक्यावर नाही घेणार तर काय घेणार? काय उत्तर दिलं त्यांनी? अर्धाक्षण घडता संतांचे संगती, अर्धाक्षण घडता संतांचे संगती. वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये श्रेष्ठतेचा वाद तयार झाला. शेष भगवंतापर्यंत वाद गेला. शेष भगवंताने सांगितलं थांबा, तुम्हाला मी या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता पहिल्यांदा माझ्या डोक्यावर भार आहे. खेळताना सुद्धा सवंगडे म्हणतात खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. माझ्या डोक्यावर भार आहे पृथ्वीचा. हा थोडा बाजूला करा आणि मग तुमच्या प्रश्नाचं तुमचा दोघात श्रेष्ठ कोण आहे मी उत्तर देतो. पहिल्यांदा विश्वामित्राने हातामध्ये पाणी घेऊन जल घेऊन संकल्प केला. 60,000 वर्ष लोखंडाचे चणे खाऊन जी तपश्चर्या केली त्याचं पुण्य मी अर्पण करतो. हे पृथ्वी माते शेषाच्या डोक्यावरून बाजूला हो एक क्षणा करता थोड्या वेळा करता. पृथ्वी माता टसकी बस झाली नाही, थोडीशी आली नाही. वशिष्ठ मुनींना सांगितलं. वशिष्ठ मुनींनी हातामध्ये जल घेऊन संकल्प केला. माझ्या जीवनामध्ये जी संत संगती घातली असेल त्याच्यातल्या अर्धक्षणाच्या संत संगतीचं पुण्य मी अर्पण करतो. पृथ्वी माते थोडीशी बाजूला हो. पृथ्वी माता शिशाच्या मस्त फण्यावरून ताबडतोब बाजूला झाली. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. सवंगड्यांना सांगितलं याला तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी चोऱ्या करायला सुरुवात केली. माखन चोरीचा लीला. त्या ठिकाणी ती ज्यांच्या घरामध्ये काही कुठे जायच्या चोरी करायला जे जायचे ते अभक्तांच्या घरामध्ये न जाता भक्तांच्याच घरामध्ये चोरी करायची. त्यांना ती खायला नाही असं नाही. 9 लाख काही ज्याच्या घरामध्ये आहे दूध त्याला काही कमी होतं का? ही चोरीचं निमित्त आहे. हे जे काही भक्ती सुख लुटायचे त्याकरता ते त्या ठिकाणी जात होते. त्यांना घेऊन गेले. चोरी करत असताना माखन चोरी करताना जर तिथे हात शिंक्यापर्यंत पोचायचा नाही कारण शिंके कुठं लावलं दूर लावलेलं असायचं. शिंकेला भिले दोरे शिंकेला
शिंक दूर लावले. दूर कोणाला आहे आणि जवळ कोणाला आहे? जो तिन्ही गुणामध्ये अडकले त्याला शिंक खूप दूर आहे, त्याला ब्रह्मरस खूप दूर आहे, त्याला मिळणारच नाही. आणि या तिन्हींच्या वर जो जाईल होतो तिघांचे निवरी. तर कोणती तीन? रजस्वम सत्व आहे ज्यांच्या अंगी, याची मुनी जग वाया गेले. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, त्यांना काल्याचा आनंद नाही, त्यांना भक्ती सुखाचा आनंद नाही. या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेला. सत्वगुण सुद्धा ज्यांनी मुरवला जिरवला शरीरामध्ये भगवंताच्या नामानं, आणि मग जी वृत्ती तयार झाली ती या गोपाल कृष्णाच्या संगतीचा आणि आनंद तिला पुरेपूर प्राप्त होत असतो. हात पुरायचा नाही शिंकेला लांब लावलेला असल्यामुळं, आणि म्हणून खाली पाटावर पाठ पाटावर पाठ. तेवढ्याने वेळ बसत नाही. एकटाच दोघेच असले, सवंगडी कमी असली तर मग ती क्रिया करायची. आणि सवंगडी भरपूर आहे, किती बी उंच शिंक असू द्या, मग खालचा थर दुसरा थर कितव्या थरापर्यंत? 10व्या थरापर्यंत. आणि मग त्याच्यावरती त्या ठिकाणी ती भांडी फोडायची. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही वारे दोहीकडे, दोन्ही बाजूला व्हा तुम्ही, म्हणजे द्वैत सारा असा त्याचा मतितार्थ. द्वैत असेल त्याला आनंद नाही मिळायचा याचा. तुम्ही वारे दोहीकडे म्हणजे द्वैत नको अंतकरणामध्ये. आणि वाहत त्या धारा असं घेतल्यानंतर तो असं पितोय, त्यावेळेला इथून कोपराकडे या धारा वाहत होत्या. घ्या रे दोहींच्या कोपरा, सेवितो आरस वाटितो आणि काम, घ्या रे होऊ नका रान भरी. त्यानंतर अशा रोज चोऱ्या व्हायला लागल्या. चोऱ्या करत असताना जेवढं पाहिजे तेवढं खायचं. ती मडकी फोडून टाकायची, दुधानी फोडून टाकायची, सगळ्या घरामध्ये त्याचा सडा पाडायचा. एवढंच नाही तर काही ठिकाणी खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी माकडांना बी खाऊ घालायचं. माकडं नाही तिकडं. कशामुळे माकडं जास्त आहे तिकडं माहिती आहे का? वृंदावन, मथुरा त्या परिसरामध्ये, उत्तर भारतामध्ये, अयोध्येमध्ये नाही माकडं. त्याचं कारण ज्या वेळेला कृष्णाचा अवतार झाला त्यावेळेला, आणि त्यांना ते वत्सान भोगतान, आणि मग त्यांना त्या ठिकाणी वासरांना त्या ठिकाणी पाजायचं, सोडून द्यायची वासरं. आपण तर दूध दुभतं हे करायचं, पण गाई बांधलेल्या त्यांची वासरं आवेळीच सोडून द्यायची. संध्याकाळी सकाळी पाजायची ना, तर त्याच्या वेळेमध्येच कधी सोडून द्यायची. आणि घरात मग दुधाचा आम्हाला देत नाही ना, मग असा नाश करायचा. गायांना त्या वासरांनाच पाजायचं. दुसरं त्या ठिकाणी माकडांनाच खाऊ घालायचं. त्या माकडांना खाऊ घालायचं. त्यांनी अलिखित नियम करून ठेवला आपल्या खानदानीमध्ये. त्यांना काय विचारायला माहिती पुढं कृष्णाचा अवतार होतो का नाही. पण ध्यानात ठेवा, हे स्थान सोडू नका. इथं खायची गदात नाही पडणार तुम्हाला. कृष्ण वारंवार अवतार घेणार आहे, आणि इथं काय याची कमतरता पडणार नाही. म्हणून त्या माकडांनी त्यांच्या वंशजांनी अजून तिथली ती भूमी सोडलेली नाही. उलटी बाहेरची माकडे तिथं जातात रस सेवन करायला, तिथली मात्र तिथली अजून जागा सोडत नाही. काय नको आम्हाला, आम्ही या भूमीत राहिलो तरी धन्य होईल असं त्या माकडांना वाटतं. खायची काय चिंता करायची, त्याच्या सत्तेने आजही त्यांना तिथं खायला मिळते. अशा चौरी लीला चालू झाल्या. आणि मग त्या ठिकाणी गोपाळांनी त्या कृष्णाने गवळणींच्या अनेक खोड्या करायच्या, प्रेमाने करायच्या. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या वैतागल्या, आणि मग त्यांनी काय केलं, विण्याला जसा अखंड विना उभा केला आपण, तसं एक मोठा वाडा होता. त्या वाड्यामध्ये सगळ्यांचं दूध दुग्ध आणून ठेवायचं. दाराला कुलूप करी आडगळा लावायच्या, आणि बाहेर 2-4 गवळींचा पहारा चालू ठेवायचा. एवढ्यातूनही न जाणं ती कसं काय जाईल सांगता येत नाही. म्हणून मुख्यद्वार प्रपंचातलं मुख्यद्वार पूर्व दिशा असते, पण परमार्थातलं मुख्यद्वार पश्चिम द्वार आहे बरं का, ध्यानात ठेवा. पूर्वद्वारेकडून पहार आहे ही कृष्णाला माहित असल्यावर सवंगाने सांगितलं. पुढच्या दाराने नसतं मिळत, मागच्या दाराने जावं लागतं. हे मागचं द्वार म्हणजे पश्चिमेचं द्वार. इथपर्यंत वृत्ती तुमची पुढच्या बाजूने जाते की नाही, मूलाधारापासून इथपर्यंत जी ब्रह्मरंध्र स्थानाकडे जाते ना, इथं ब्रह्मरंध्र स्थान आहे देवाचं द्वार. या माऊल्यांनी हे बुजावलं खोबऱ्यात यालानी, आणि हे इथं ओपन करायचे. पावशेर तूप देऊन सद्गुरू त्या ठिकाणी ते द्वार आतून ओपन करतात. इथून आज्ञाचक्र आहे. इथं आल्यावर तुमचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. वृत्ती ज्या वेळेला इथे येते त्यावेळेला, आणि इथून
कोणाची वृत्ती कदाचित त्याच वेळेला ब्रह्मरंध्र स्थानाकडे जात असते, पण कदाचित नाही गेली तर तुपाच्या माध्यमामधून भोजनामागती तुप पावशीर ही क्रिया आहे, नुसता अभंग नाही. आणि मग तिथे त्या ठिकाणी ब्रह्मरंध्र स्थानी वृत्ती स्थिर होते आणि त्याला त्या मुरलीचा अनुभव हात वाजती टाळ हे म्हणणं नाही, त्या मुरलीचा ध्वनी ऐकू येऊ लागतो. त्याला ह्या गोकुळातल्या लीला ही साधना आहे सद्गुरूने दिलेली. प्रबोधाच्या चिंतनाने सूक्ष्मपणे वृत्ती झाल्यावर तुम्हाला हा अनुभव प्राप्त होईल. मग यांनी सांगितलं श्री गुरुचं वर्णन करताना एक अभंग आहे पहा. माझी मज पासी गुरुने दाविली काशी, मज पूर्वे होऊन काढले पश्चिम पंथाशी धाडले त्रिकुट शिखराशी. माझी मज पासी गुरुने दाविली काशी. तर त्रिकुट शिखर आहे, इथं काशी आहे, इथं पंढरी आहे, इथं गोकुळ आहे. आणि मग मज पूर्वे होऊन काढले पश्चिम पंथाशी धाडले, मागच्या दरवाजाने नेलं. आणि सांगितलं आता डोळे झाका, तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. सगळ्यांनी जिथं माथा टेकवला ना तिथं माथा चालवायचा, ज्याच्या चरणावर माथा टेकवला तिथं माथा चालवायचा. तो सांगेल ते फॉलो करायचं तर कल्याण आहे. पण पेंड्यासारखे होते ना काही, पेंड्यासारखे होती काही आपला माथा चालवणारे. डोळे झाका म्हणल्यावर सगळ्यांनी डोळे झाकले, पेंड्यानी बी झाकले सगळे. अनिमा सिद्धीच्या योगानं त्या याच्या ज्या फटिकेवाड्याच्या असतात 2 गजांमधल्या खिडकीच्या, त्यातून सगळ्यांना आतमध्ये नेलं सिद्धीच्या योगानं. उघडा डोळे, डोळे उघडल्याबरोबर पाहिले तर आतमध्ये सगळे. बाहेरून आत जायला किती टाइम लागतो? डोळे झाकायचे तेवढेच करतात की बाहेरचं येणं ते दिसू नये आणि आतमधलं दिसावं म्हणून डोळे झाकायचे. पासाई जणांना डोळे झाकायला सांगितले जातात, ध्यानामध्ये डोळे झाकायला सांगत जातात. मग तेवढ्यात एखादा बकासूर येतो बर का. बकासूर आला, बकासूर म्हणजे बगळा, बगळ्याच्या रूपामध्ये एका पायावर उभा आहे. कोण म्हणून काय तपस्वी आहे, पांढरे शुभ्र कपडे, एका पायावर उभा आहे. आणि पुढे पाण्यामध्ये थोडासा आवाज झाला लगेच टपका, पुन्हा खाला मासा मासा, पुन्हा डोळे जातात. पुढे थोडस आहे वाचलं का असं 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 बघत किलकिल्या नजरे. हे बकासुराचं ध्यान. हा बकासूर मारतो देव, कृष्ण मारतो या बकासुरा. बकासूर म्हणजे कोण? बक ध्यान, बगड्यासारखं ध्यान करणारा साधक. वृत्ती त्याची हिला मारतो कृष्ण. पहिला खरं ध्यान कर, नीट कर. हे सगळे लीला आहेत, या सगळ्या लीला असे आहेत, आध्यात्मिक असे आहेत त्याच्यामध्ये. अघासुराला मारलं, अघ म्हणजे पाप, त्याचं कोणतंही पाप साधकाचं न ठेवणं हा अघासुराचा वध आहे. शकटासुराचा वध म्हणजे, शकट म्हणजे गाडा, हा गाडा तुमचा, हा गाडा कोण चालवतो? त्याला तुम्ही विसरलेले आहात. आणि मग यांनी आड आलेले हे देह तादात्म्य याचा नाश करतो तो कृष्ण. मग तुमचा कृष्ण ज्याने तुमच्या शकटासुराला मारलं, ज्याने तुमचा आघासुर मारला, ज्याने धेनुकासुराला मारलं. धेनुकासुर ही वृत्ती आहे गरीब गायीसारखी, पण तरी सुद्धा गायी वाटल, बैल वाटल, पण तो आहे दैत्य. आणि रूप मात्र गायीचं किंवा शांतीचं धरलंय, शांतीरूपी गायीचं. आणि आहे मात्र दंभ, ज्याच्यामध्ये प्रलंबासुर आहे तो दंभ आहे. म्हणजे ते लक्षण आपल्या अंगी नसताना ते लक्षण दाखवणं, लक्षण अंगी नसताना दाखवणं याला दंभ म्हणतात. तो दंभ म्हणजे प्रलंबासुर आहे, धेनुकासुर आहे. अग केशी बक मारिली दारुण, अवघी दैत्य खाणी उडवली. हे करता करता गोपाळांना बी आनंद देतोय. यथेच्छता मारला सर्व मालावरती सगळ्या तेथे. आणि तेवढ्यामध्ये गवळणी आतमध्ये ते खडखड खडखडी आवाज आल्याबरोबर आहे ना, गवळणींना इकडे खबर लागली, ज्यावरती पाहायला होत्या नाही पूर्वेच्या दरवाजावर. आला ग बाई आला म्हणते का? हा जमलं म्हणा, वा जमन तेवढं म्हणायचं काही नाही. आला ग बाई आला, आला ग बाई आला चोरी नंदाच्या पोरानं. आला
होते कोई बात नाही चल झटकाचं वाचलं थोडसा दुसऱ्या वेळेने पूर्ण येईल आता पाठ करीन दुसऱ्या वेळी आत्याबाई सांगत नाही मी व तुम्हाला मी व तुम्हाला नुसतेच गोपाळ्या कवाई म्हणतात वृंदावन बिहारी लाल की जय भगवान की पंढरपूरला जिथे ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर वैष्णव मेळावा करतं तेव्हा शाळेमध्ये आपण त्या तिथे शाळेमध्ये उतरायचं पहिले आबांच्या साडूंच्या तिथे घराच्या समोर शाळा आहे ना तिथे आणि तिथे एका सातारकरची मंडळी बी आपल्या तिथे उतरलेली होती त्यांचं बहिणी मंडळ होतं त्यांचं भारूड होतं आणि त्यांच्या भारुडामध्ये आम्ही सहभागी झालो म्हणून लावायचा का सामना भारुडाचा सामना मग 1 तास त्यांचा आणि 1 तास पुन्हा आमचा असायचा आता ती कायमची भारुडी त्यांचं पाठांतर सगळं ते पण आमचं असंच आता ह्या गवळीने त्यांनी एक चरण म्हणले यांनी एक तर मी थोडंसं म्हणलो असं आमचं पाठांतर पण आम्ही सकाळपर्यंत टसललेली होती जिंकलो त्या 1 तासात ते जे पद म्हणतील ना त्याला उत्तर देण्याचं आम्ही तिथल्या तिथे नोटेशन करायचं होतं पाठ कोणाच आहे पण भारुडाचं पुस्तक त्यांचंच घेतलं आमचं काहीच नाही टाळ पाखवाद सगळं साहित्य त्यांचं गडी फक्त आमची 5-6 गडी आमच्या बरोबर होती मग हे 6 चरणाचं भारूड पाठ करायचं आहे ना तर तेवढ्या 1 तासाच्या टायमात एका एकाने 1-1 चरण पाठ करायचं 6 जणांनी उभं राहून आम्ही टसल दिली जिंकलो अशी बुद्धी करायला लावावी लागते 6 चरण आहेत ना त्या भारुडाला मग 1 तासात 1-1 चरण पाठ होईल का नाही एकेकाचं 6 जणांनी एक माझं झालं का यांच्याकडे माहीत द्यायचा त्यांनी त्यांच्याकडे यायचा असं ते पूर्ण काय पाठांतर आहे कायचं पाठांतर आहे आम्ही काय आयडिया केली यांना काय माहिती आणि उत्तर बी परफेक्ट द्यायचं काय कोणतं आपण काय म्हटले कोणतं भारून म्हणले त्या पद्धतीने त्याला उत्तरच असं असो बाकीचं उरलेलं मी सांभाळायचा गद्यात्मक सांग भागासंग गद्यात्मक माझ्याकडं पद्यात्मक यांच्याकडं गद्यात्मक गद्याकडे असं चला पुढे पण तरी बी आम्हाला असा साधू भेटला आणि त्यांनी या गद्याचं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आता तुमच्या समोर जो घोडा आहे ना हा पहिला गाढवाचा होता आणि त्यांनी गाढवाचं घोडे केलं त्या महात्मा चला पुढे आणि मग त्या ठिकाणी घोडणींचे हे ऐकल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दरवाजामध्ये त्याबरोबर हे गडबडले कृष्णा अरे गवळणी आल्या आता काही खरं नाही आपल्याला मार खावा लागत म्हणजे काय लागलं अरे पण म्हणला आधी त्यांची थोडीशी मजा केली म्हणले अरे आत यायचं मला मंत्र माहित होता बाहेर जायचं मंत्र नाही माहिती माफ करावा म्हणजे आता काही खरं नाही थोडीशी मग लागले रडायला सगळ्यात सोपं आहे ज्याला रडता आलं ना बस त्याला उपाशी राहायची गरज नाही लहानपणात पोराला काय येतं भूक लागली सांगता येतं का ते काय करतो फक्त काय करतं बोला ना पोरं काय करतं फक्त अरे तुम्ही लहान होते का नाही मग काय करते ते फक्त रडते माझे बाळाने रडते माझे
रडणाऱ्या बाळाचं वर्णन करण्याकरता संतांचा अवतार होता का? ते रूपक केले का रडते आणि काय वस्तुस्थिती शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. नाना परी समजाविते मागील ते खाया देते थोपटून निजविते पर्याचा डोळा लागेना. शेवटचं चरण हे नाही. शेवटचं चरण काय? एका जनार्दनी प्रेम यशोदेशी माईना पण त्याच्या आधी पोटी धरून आदम सर्वांगी सुटला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदेशी माईना. पोटी धरून आदम म्हणजे त्या साधकाची अशी अवस्था होती, त्याला दम लागतो आणि तो असा बाहेर पडतो. याला दम लागणं म्हणतात. पोटी धरून आदम सर्वांगी सुटला घाम. पंखा जरी चालू असला तरी त्याच्या संपूर्ण रोमांच्यावरती असे घर्मबिंदू येतात. काय ज्ञानाग्नी पेटलाय ना आतमध्ये आणि त्या ठिकाणी मोत्याची जाळी तरी पांघरली की काय अशी त्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती ही स्थिती तीच आहे. गेले तिथे जिथं चोऱ्या चालल्या तिथे आता कुठे अलकाताई तिथे ह्या स्थिती सद्गुरू प्राप्त करून देतात भगवंताच्या नामाने. आणि मग ती प्रत्यक्ष गोकुळामध्ये प्रवेश करून तो आनंद घेत आहे. पण प्रबोधित माणसाने त्याच्या पुढे जाऊन लक्षामध्ये घ्यायचंय का बाहेर तुमच्या ज्या या कर्माचे ज्या काही चाललेले आहे ना त्याही कृष्णाच्याच लीला आहेत. याच्याकरता प्रबोध आहे. नुसता आता हात जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. तुम्ही उघड्या डोळ्याने हे बाहेर तेच चाललंय ना, जे ती आत पाहते ना ते बाहेर चाललंय हे समजून घेण्याकरता प्रबोध आहे. योगी नुसता वृत्ती आपली काय करतो स्थिर करतो, पण भक्ताची वृत्ती त्याच्याही पुढे आहे. योग्याच्याही पुढे एक पाऊल गेलाय की जे आतमध्ये अंतर्मुख दृष्टी करून योगी पाहतो त्याच्यापेक्षा जो भक्त आहे ना तो बाहेर सुद्धा त्या कृष्णालाच पाहतो. हा प्रबोध आहे. चालू द्या काय चालून द्यायचं तुम्हाला ते वृत्तीला आतच ठेवायचं. बाहेर विक्षेप आहे ना त्या स्थितीतून बाहेर आल्यानंतर मग केवढा विक्षेप विचारतो सोय नाही. योग्यांना जेवढा विक्षेप आहे तेवढा मग कोणालाच नाही. ते पटकन जे शाप देतात ना थोडस काही विक्षिप्त झालं तर मग तीच वृत्ती आमची डोकावते ना मधून मधून. कधी योग्यांची वृत्ती डोकावते. कळतंय का? हा कधी आणामध्ये समजायचं आमच्यातला योगी जागा झाला. सामान्य माणसातला सारखा राग नाही आला आम्हाला. आमच्यातला योगी जागा झाला आणि म्हणून बिघडला. योगी बिघडला. भक्त कधी बिघडत नसतो, ज्ञानी कधी बिघडत नसतो. प्रगत होऊन काय उपयोग आहे? त्याला तुम्ही सर्वश्रेष्ठ समजता. रोज तेच चिंतन चाललंय की तुमच्या वृत्तीवरचं आता आवरण निघाले ना तर तुम्ही आता फक्त आतच हरी का? आत हरी बाहेर आत हरी बाहेर हरी. बाहेरचा हरी आम्हाला जेव्हा दिसेल त्यावेळेला आमच्या कर्मात सुद्धा आणि त्या ठिकाणी कर्म आचरण करतोय असा भेद न राहता ती सुद्धा संपूर्ण भक्तीच होईल. असं किती तास राहा तुम्ही? हे तर माहित होतं ना चांगदेवाला. वृत्ती तशी होते आम्ही त्याचा निषेध करत नाही. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे च म्हणतोय मी. त्याशिवाय बाहेरची सोय सापडणार नाही. जी दृष्टी आतमध्ये उघडली ती आता बाहेर व्यापकतेने यांच्यामध्ये पाहिजे. भाव म्हणायचे यांची कर्म पाहू नका म्हणजे यांच्याकडे पाहिलं का तुम्हाला आनंदच होईल. चला पुढे. मग ते आपली वेळ पण होत आलेली आहे. एक 10 मिनिटांमध्ये आपण हा प्रसंग पूर्ण करू. झाका डोळे. परत सांगितलं डोळे झाकले पण पेंद्या मात्र असा होता की ह्या खोडकर पोरस असा होता. तू काय म्हणला की हे काय दिसतं? आता मी कोणाकडे बोट दाखवलं ते मागं बघत आहे, ते त्याच्या मागं बघत आहे आणि मी कोणालाच नाही म्हणलो. जे खोडकर असेल ना त्याला मला वाटतं का मामालाच म्हणले. मी कोणालाच नाही. नुसतं असं बोट केलं त्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही कोणच्याकडेच नाही केलं. पण ही मागं बघत आहे ती त्याच्याकडे बघत आहे ते याच्याकडे बघत आहे. आता मी कोणालाच नाही म्हणतो. ते खोडकर होतं मी त्याचं म्हणलं हे काय नाटक आहे याचं. आज जायचं तर ढाका डोळे बाहेर जायचं तर ढाका डोळे. म्हणला काय काला करते आपण बघून तर घेऊ म्हणला. म्हणून सगळ्यांनी डोळे झाकले असेल पण पेंद्याने असे झाकले आणि याच्या फटीमधून आहे ना बोटांच्या हा काय करतोय कंच्या विद्येने बाहेर नेतोय हे पाहत होता. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाच्या देण्यात आलं पेंद्याच्या अफ्टरगिरी काय करतोय. त्याबरोबर सगळे त्या
2 गजांच्या मधून सूक्ष्म रूप धारण करायला लावलं होतं देवाने आणि मासिकीनं. सगळे सवंगडी सुटले पण पेंड्या अडकला. बाहेरही नाही आतही नाही, मधीच अडकला. आणि मग लागला मोठ्याने धावा करायला. गवळणी आल्या आणि अशा लावणी हाणल्या ना त्या पेंड्याच्या आणि मग बोंबलो तो. देव म्हणला बोंबलू नको, डोळे झाक. अजून बोंबलूनच राहिले पेंड्यासारखे. डोळे झाकाय त्यांच्या बापाने शिकवलंच नाही. आणि तोच योग घेऊन आमचे नामदेवराय वारकरी संप्रदायातले भक्तीचे स्पेशलिस्ट पंजाबला गेले. तिथे काही तुम्हाला हे संगीत शास्त्र नाही शिकवलं, तिथे हे भजन नाही शिकवले जे तुम्ही करताय ते. कारण ते भजन तुम्ही जे करता ज्याला भजन म्हणता ते शिकवण्याकरता नामदेवरायांना पहिल्यांदा मराठीच्या शाळा काढाव्या लागल्या असतील पंजाबला. मग मराठीच्या शाळा झाल्यानंतर मग तबल्याच्या गायनाच्या ह्याच्या शाळा काढाव्या लागल्या असतील. तसं काहीही केलं नाही. त्यांना ही क्रिया शिकवली. राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. ध्यान कसं लावायचं आणि त्यामुळं त्यांना तो आत्मसाक्षात्काराचा मार्ग पंजाबच्या लोकांना दाखवून दिला. म्हणून आज ग्रंथ साहिब मध्ये नामदेवरायांच्या अभंग आहेत. कोणी सांगणच राव नेमका आम्हाला हा ध्यान योग गायब करून टाकला वारकरी संप्रदायाने. खेळाची बाब आहे. भजनच कळलं नाही. ही ज्ञानोत्तर भक्तीमध्ये बसतं. ही स्थिती पहिली आहे साधनेने. आणि मग प्रबोधाने त्याला स्थित केल्यानंतर मग हे म्हणण्यातला जो आनंद आहे तो चिंतनाचाच आनंद आहे का वेगळा आहे? चिंतनात जो आनंद आहे तोच आता आम्हाला आहे. कथा सांगताना, कथा ऐकताना, भजन करताना, भजन ऐकताना यांना नाही तो आनंद. नुसतं कलाकारांना नाही आनंद. त्यांना आनंद जर असेल आहे नाही असं नाही, पण भक्ताचा आनंद वेगळा आहे. एसी मधला जो आनंद आहे ना, एअर कंडिशन मधला ते सुख आहे, जी हवा आहे तिचा आनंद आणि पंख्याच्या हवेचा आनंद दोन्ही सारखे आहेत का? ज्यांना सद्गुरूचा अनुग्रह नाही, ती स्थिती प्राप्त नाही, ती प्रेमावस्था, त्यांचा आनंद भजन करतानाचा तो फक्त पंख्याच्या हवे इतकाच आहे फक्त. आणि ज्या साधकांचा आनंद आहे तो मात्र आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरात, तो आनंद आहे. डोळे ते मग ते तोडला बोंबलो नको, डोळे झाक. मग पेंद्याने डोळे झाकले, मग बाहेर पडला पेंद्या. अशा पद्धतीनं चोऱ्या चाललेल्या आहेत. काही ठिकाणी कोणी खोडी सांगायला यशोदा मैयाकडे जर आलं, तिचा भरोसाच बसायचा नाही. ती म्हणायची माझा कन्हैया तसा नाही, चोरी करणार नाही. काय कमी आमच्या घरामध्ये? बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतई गोजिरीवान ग, बाळ दिसतई गोजिरीवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. माझा कन्हैया तसा नाही. तुम्ही जर रेडे हँड धरून जर माझ्याकडे घेऊन आला तर मी मानेन, नाही तर मानणार नाही. एका गवळणीनं प्रतिज्ञा केली, माझ्या घरी येऊन बघ तुला धरते की नाही. उद्याच येतो म्हणले, सांगून चॅलेंज स्वीकारलं. बाकी गोपाळांना सांगितलं तुम्ही नाही यायचं, आज मी एकटाच जाणार आहे. रात्रीची गेले, झोपले होते पलंगावरती तो गौबाईचा. यांनी गेला आतमध्ये, गाढ झोपेत होती. त्या बाईच्या वेणीची आणि ह्या बाबाच्या दाढीची लांब दाढी होती एवढी. जिनी गाठ मारून गेलं निघून. सकाळी उठली, टाइम झाला. उठल्यानंतर ती गवळण उठली. उठल्याबरोबर जे झटका बसला येणीला आणि याच्या दाढीला एकमेकामध्ये भांडण. ह्या वयामध्ये शोभतं का तुम्हाला? ती म्हणते तुम्ही केले, मी नाही केलं. करणारा राहिला करून वेगळा, आमची भांडणं चालल्यात, तू केलं. आणि ते भांडण देतात लावून ना, तर त्याच्यामध्ये हितच होतं. नर्मदा परिक्रमेला जायचं, 7 महिने अगोदर बसनी जाऊन आलो होतो. पण ते वैभव पाहिलं, परिक्रमेतले जाणारे परिक्रमावासी पाहिल्यानंतर निश्चय केला पायीच जायचंच. पण लगेच जायचं असं मात्र मनात नव्हतं. जाऊ, लवकरात लवकर जाऊ, लगेच नाही. मैयाला फक्त प्रार्थना केली होती, लवकरात लवकर तुझं दर्शन आणि पायी परिक्रमा होऊ दे, मनापासून प्रार्थना केली होती.
मैयाने विचार केला असेल लांब कशाला यायला, लगेचच घेऊन येऊ. पण मला लगेच जायचं नव्हतं ना, मला काही कामं होती. मी म्हणलं जाऊ पुढच्या वर्षी, या वर्षी नाही. माया म्हणली तुझ्या मनावर नाही, माझ्या मनावर आहे. माँ का बुलावा आया है असं एक वैष्णोदेवीच्या याच्यामध्ये गाणे. तिचे एकदा बुलावा आला का मग मात्र सगळे कामं टाकून तो जात असतो. आणि तिचा बुलावा नाही आला ना तर तुमच्याबद्दल मी काय बोलू. तुम्ही मस्त ठरवलं होतं संपत महाराजांनी यांनी सचिन महाराजांनी, पण कुठे जमले. मलाही काही लगेच जायचं नव्हतं, त्यामुळे मी त्यांना फोर्स केला नाही, नाही तर नेलंच असतं की न काय करावं. मैयाने म्हणजे सगळं आलबेल चाललंय, याला लई कामाचं पडलंय ना. गेलं कुटुंबामध्ये भांडण लावून काय एक दिवस पार एवढी टाकाटाकी बायकोची माझी पोरांची छोट्याशा गोष्टीवरून असा वैताग आला का आत्ताच निघावं लगेच नर्मदा परिक्रमेला. आणि लगेच नियोजन केलं, गेलो ना. बघता काय तुम्ही करूनही आलो, तुम्ही बघा दिसतच. म्हणजे कोणी केलं, कोणी भांडण लावलं. माता जिनको याद करे वो लोग निराले होते. माता जिनका नाम पुकारे किस्मत वाले होते. बोलो
सांगतो एक 5-7 मिनिटामध्ये एक कळलं. हरिभक्तपरायण भागवताचार्य साक्षीताईमुळे आणि साक्षीताईमुळे तुम्ही पण आले. साक्षीताईमुळे तुम्ही पण आले. मेरा दिल दीवाना हो गया, मेरा दिल दीवाना हो गया, वृंदावन की गलियों में मेरा दिल दीवाना हो गया, वृंदावन की गलियों में मेरा दिल दीवाना हो गया,
एक संकल्प करावासा वाटतोय. म्हणजे तो नाही, नर्मदा परिक्रमेचं तर ठरलेलं आहे. आता पुढे आता जी नर्मदा परिक्रमा कार्तिकी पौर्णिमेला जाणार आहे ना, हे जर तुम्ही येणार असाल तर जाणार आहे बरं का, ध्यानात ठेवा. संकल्प दुसरा करायचा, एक वेगळा उपक्रम. कीर्तनाच्या जुगलबंद्या करायच्या ऐवजी आहे ना, अशी जुगलबंदी करणार आहे. आता सुचलाय मला की एक वेळ असं भागवताचं नियोजन करायचं आपल्याला आहे. बाबा तुम्ही ध्यानात ठेवायचं की 7 दिवस एकच भागवताचार्य भागवत सांगतो तसं नाही. 7 दिवस 7 भागवताचार्य आणायचे, कथा मात्र एकच. जय हो. हा, गायक आपली मंडळी राहतात आणि तुम्ही तुमचा दिवस ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी 3 तास तुम्ही भागवत करायचं. असे 7 भागवताचार्य आणि तुम्ही सगळ्यांनी एकच कथा सांगायची नाही, कथा एकाचीच सांगायची. पण कथा एक नाही सांगायची, एकाचीच कथा सांगताना तुम्हाला प्रसंग दिले जातील. आज कोणती कथा सांगायची त्याच्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे भागवत असं करायचं. कधी करायचं, कुठे करायचं ते बघा, सर्वांनी तुम्ही ठरवा. आपल्याकडं संप्रदायामध्ये किती भागवताचार्य आहेत, त्याच्यातले आपल्या परिचयातले माझे सगळेच नाही पण 7 भागवताचार्य तर माझ्या परिचयातले नक्कीच आहे. आणि ते त्या पद्धतीनं नियोजन करायचं. एक दिवस तुमचं बी आम्हाला पाहिजे साक्षीताई. हा, जे बाकीच्यांचं आता नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्या आपण आता तारखाच घेऊ, आलं का लक्षामध्ये. आणि 3 तासाची कथा त्या ठिकाणी ठेवून आणि त्या ठिकाणी कथेचं स्वरूप कसं असेल, संपूर्ण भागवत कथा त्या कथेतले प्रसंग निवडले जातील आणि त्या प्रसंगावरती 3 तास तुम्हाला 3 प्रसंग दिले बरोबर. त्या 3 तासामध्ये तुमचे 3 तासाचे ते 3 प्रसंग. तुम्ही काही गडबडायचं कारण नाही. याच्या अगोदर त्यांच्या कथेची जी काही पद आहेत ती तुमच्याकडे सुपूर्द केली जाते. नो प्रॉब्लेम. बोला. जय. प्रिय भाविक सज्जनो, आजच्या 6व्या दिवसाची भागवत कथेचा सकाळ